सर्वांनी धनतेरस दिवशी एक पायल पैंजण खरेदी करायचं आणि असं पैंजण खरेदी करायचं की त्याला थोडंसं असे 3 घुंगरू पाहिजेत. थोडा त्याचा छमछम असा आवाज येणारा. प्रत्येक ज्याही घरात सर सुहागन स्त्री आहे ते पैंजण धनतेरस दिवशी खरेदी करायचंय आणि ते चांदीचं पैंजण खरेदी करून तुम्ही धनतेरस दिवशी त्याचं पूजन करायचंय. हळद आणि तांदळानं जे तुमचं देवघर असेल त्या देवघरामध्ये पिवळं कापड हातरा, लाल हातरलं तरी सुद्धा चालते आणि त्याच्यावरती ते पैंजण ठेवायचं आणि हळदीनं आणि तांदळानं तिचं पूजन करायचंय. बिलकुल त्याला पैंजणाला गंगाजल न धुवायचं नाही, काही सुद्धा नाही. आहे असं पैंजण आणायचं आणि आहे असं ठेवायचंय. त्याच्यानंतर धनतेरस दिवशी पूजन करायचं, त्याच्या सकाळ पूजन करायचं आणि त्याच्यानंतर लक्ष्मी पूजन दिवशी तेच पैंजण लक्ष्मी पूजनच्या तिथं मांडायचंय. आपण जे पैशाची पूजा, नोटांची, बंडलची, जे पण काय दागदागिने असतात त्याचं पूजन करतो आपण, तर त्याचं पूजन तिथंच ते पैंजण मांडायचंय आणि त्या पैंजणाची त्या लक्ष्मी पूजन दिवशी पूजन करायचं. आणि ते पैंजण सर दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस आपण उत्तर पूजा करतो, कुणी करतं कुणी करत नाही, प्रत्येकाचं वेगवेगळं रूल आहे. त्यावेळेस ते पैंजण तुमच्या घरातील जी लक्ष्मी आहे, जी सुहागन आहे, तिच्या नवऱ्यानं त्या बायकोला ते पैंजण घालायचं आपल्या हाताने. इतकी छान रेमेडी आहे सर, इतका रिझल्ट छान आहे. 1 वर्ष ते पैंजण घालायचं आणि त्या घुंगरातनं जो छान छान आवाज येतोय तो लक्ष्मीच्या पावलासारखं येत. आणि कधीही बघा सर, ज्या घरातली स्त्री पैंजण वापरते आणि तिच्या त्या पैंजणाचा आवाज येतो, तो एक वेगळा नाद आपल्या कानावर ऐकायला पडतो. सगळ्या स्त्रियांनी माझ्या मते धनतेरस दिवशी पैंजण घ्यावं आणि तो रेमेडी करून स्वतः अनुभव घ्यावा. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.